जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपल्याला करायच्यात नागदिवे. तर वांगसट म्हणते त्याला तर आमच्याकडं. तर त्यासाठी बघा आपल्याला ना कांदा पात लागणार आहे, त्यासाठी डाळ भिजायला घातली. मेथीची भाजी लागणार आहे, त्यासाठी मिरच्या आणि लसूण सोलून घेतलाय. आणि वांग्याचं भरीत लागणार आहे आपल्याला, तर एवढी वांगी घेतलेत. आता त्या वांग्यासाठी आणि कांद्याच्या पातीसाठी एवढ्या मिरच्या लसूण घेतलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याच्या पातीबरोबर लसणाची पातसुद्धा लागते. तर आपला लसूण एवढा झाला आहे, त्याची पात आणली आहे मी लसणाची. आणि आपण करणार आहोत नागदिवे आज वांगसट. तर चला, हे सगळं लागतंच. आणि दिवे करायला लागतात बाजरीच्या पिठाचे. छोटे छोटे पानगे करायचे, त्याच्यावरती सगळे हे भरायचं 7 जणांना. आणि 7 पोरं बोलून त्याची तळी भरायची. आणि मग त्या 7 मुलांना ते 7 वाटायचं, देवाला एक ठेवायचा आणि तळी भांडार करायचा संध्याकाळी. तर त्यासाठी आपण चला आपल्या चुलीवर जाऊन करूया. चला आपण ना आता हे बाजरीचं पीठ आहे आणि आपल्याला त्याचे दिवे बनवायचे. तर घरात जेवढी लोक असतात ना, पुरुष लोक, प्रत्येकाच्या वाट्याचे 5 दिवे आणि देवांच्या वाट्याचे 5 दिवे असे करायचे असतात. आपल्या घरात आहेत 3 आणि देव 4, तर आपल्याला 20 लागतील. तर आपण तसं करणार नाही, आपण 3 दिवे असे करणार आहेत की त्याला 5 वाती लावणार आणि 5 दिवे देवापुढं ठेवायला ते वेगळे करणार. आणि ही वांगी आहेत, आता ही मी चुलीमध्ये भाजणार चांगली. आपल्याला करायचं आहे त्याचं भरीत. तर मी पहिले दिवे करून घेते आणि मग ते वांग्यात आर पडतोय चुलीला तोपर्यंत मग तिथं वांगी भाजते. आणि भात ठेवला आहे 2, त्याच्यावरच चाळण ठेवले की दिवे उकडून निघतील. मग आपलं दोन्ही कामं एका वेळेला होतील. तर चालते, मी आता दिवे करते. हे बघा, हे असे आपल्याला हे 5 दिवे करून घ्यायचे. हे देवापुढं मांडायला आणि यामध्ये तुपाची वात घालायची, तूप टाकून ते दिवे लावायचे. आणि आता मी ते करून घेते. तर हे बघा, आपण हे दिवे केलेत. हे 5 दिवे एक वातीचे केलेत, हे देवाला ठेवायचे. आणि हे 3 दिवे ना घरातले जेवढे सदस्य असतात ना, पुरुष सदस्य, त्यांच्या वाट्याचा. तर आमचा शिव आहे, माझा अक्षय आणि आमच्या अण्णा, तिघांच्या वाट्याचे 3. तर आता मी नाही हे उकडायला घालते. तर भाताला कड आलेलं आहे आणि मी त्याच्यावरतीच ठेवते, म्हणजे दोन्ही कामं एका येत होती. हे बघा, हे असं ठेवलं ना की छानपैकी उकडून निघणार. आता याच्यावरती झाकण मांडलं ना होऊन जाईल. त्यावरती मी झाकण मांडते. तर हे छान उकडणार आता. आणि तोपर्यंत इथं अशी वांगी भाजायला घालायची. तर एक घातले, जसं आर पडन ना, एक एक वांगं भाजलं की मी बाजूला काढणार, पुन्हा दुसरं घालणार. हे बघा, ही अशी वांगी भाजली ना आरावरली, भरीत एकदम सुंदर होतं, एकदम मस्त. तर अशी एक एक करून आपण ही 5ही वांगी भाजून घेणार आहे. आपले दिवे उकडले असते ना आता. तर हे बघा, मस्त उकडलेत. तर चला आता आपण पहिली मेथीची भाजी करून घेऊ. भात झाला आहे, दिवे उकडले आपले. आणि आता मी मेथीची भाजी करून घेते. इथं मेथीची भाजीला लसूण असेल ना तर मेथीची भाजी एकदम छान लागते. अशी मिरच्या आणि लसूण तळल्याच्या नंतर आपण मीठ टाकू. तर आता बघा, मिरची लसूण मस्त परतलाय आणि आता मी त्यामध्ये टाकले मीठ. अगदी छान झालेलं आहे. तर आता टाकून घेऊ आपण भाजी. धुवून घेतली चांगली, मेथळी सुद्धा ती कवळी भाजी, त्याला पाणी सुटतं चांगलं. तर बघा, चुलीचा फायदा. आपल्या एवढी वांगी पण भाजली
तिकडं ते स्वयंपाक होईपर्यंत तव्यात परतण्यापेक्षा चुलीच्या निखाऱ्यावर भाजलेल्या वांग्याचं बरेच एकदम मस्त होतं. मस्त चुलीमध्ये खरपूस वांगी भाजली आहे बघा. आता चुलीवर तेलात तळण्यापेक्षा अशा निखाऱ्यात भाजलेली वांगी अजून मस्त लागतात. छान भरीत करू आता आपण. आपली मेथीची भाजी झाली आहे आणि आता आपण करणार आहोत वांग्याचं भरीत. तर त्यासाठी बघा मी एवढा कांदा टाकला आहे, 2 कांदे चिरले होते आणि वांगी तर बघा किती मस्त अगदी छान असे उकडलेत. आणि आता मी भरीत करून घेते. लागते कांदा. चला आता आपण आहे ना एवढी मिरची टाकून घेऊ. चांगली चणचणीत झालं पाहिजे, लई तिखट होईल. भरीत आपण आहे ना वांगी सोलून बघितलेत, एकदम चांगली आहेत, खिडकी नाही काय नाही, एकदम मस्त. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आपण. असं मीठ टाकून घेऊ थोडंसं. छानपैकी हलवायचं. कांदा घातलेलं भरीत एकदम मस्त लागतं. चुलीवर आरावर भाजलेली वांगी आणि हे भरीत. आपण वाटणात जिरे घातली होती तरी पण मी थोडीशी टाकते आणि थोडीशी हळद टाकते. म्हणजे छान मस्त परतून घे. आपलं वांग भरीत चांगलं झालं बघा. वांगी पण कवळी होती, जास्त निबार नव्हती आणि मस्त भरीत झालंय आपलं तयार. तर चला आता कांदा पात करून घेऊ. चला आता कांद्याची भाजी करून घेऊ आपण. कांद्याच्या भाजीला काय हळद बिळद टाकायची नाही, भाजी हिरवीगार झाली पाहिजे. तर त्यासाठी आपण एवढा लसूण आणि मिरची टाकते, त्यामध्ये जिरा आहेच. कांद्याची पातसुद्धा चांगली चणचणीत झाली पाहिजे आणि त्यामध्ये आपण फक्त आता हे मीठ टाकणार आहे. तर हे बघा आपली मिरची पण चांगली परतली आहे मस्त. आणि ही भाजी पण छान अशी धुवून घेतली आहे, नीट ढाळून घेतली आणि आता मी टाकते. यामध्ये आपण टाकणार आहे हरभऱ्याची डाळ. मस्त अशी कांद्याची भाजी झाली की आपल्याला करायच्यात पानगं, म्हणजे छोटं छोटं निवत बाजरीच्या पिठाचं. आणि मग आपली तळी भरायची. तर हे बघा आता आपले पानगं चालल्यात. तर पानगं म्हणजे हे छोटं छोटं बाजरीच्या पिठाचं निवद असतात. आणि आपण देवाला गव्हाचंच निवद असतो, पण ह्याच वेळेस खंडोबाला ना बाजरीच्या पिठाच्या भाकरीचा निवद असतो. तर आता आपण हे साफ करून घेणार आहोत. हे बघा मी भाजायला घेतलेत. आणि अशा रीतीने आमचा सटीचा स्वयंपाक पूर्ण झाला. तर सगळे प्रकारच्या भाज्या बिज्या करून आता आपण निघालो तळी भांडार करायला. तर आता देवाची तळी भरणार आहे. सदनाचा एकट 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 एकट. चल ना हात लाव. सदनाचा एकट एकट नाच साहेबाचा चांगले चांगले चांगले.
आणि योगायोग असा की तळी भरायच्या टायमाला थोडीशी लाईट गेली, माफी असावी. तर अशा रीतीनं आमचं तळी भंडार सगळा पूर्ण झाला. तर आमची वांगसट कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंट करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.